आपण एक चांगल्या पद्धतीचं सुसूत्रता नियोजन पद्धत काम या निमित्तानं करू शकू आणि ज्या अन्यायग्रस्त आहेत, पीडित महिला आहेत, त्यांची तपासणी करत असताना तातडीने निकाल तो सीपी कार्यालयाला आवश्यक असतो तो त्यांना मिळावा। बऱ्याच वेळा गुन्हा घडल्यानंतर तो तपास हा ससून म्हणजे पोलीस करत असताना त्याची काही वैद्यकीय तपासणी असते, त्याचा अहवाल हा ससून रुग्णालयाकडून येणं बाकी असतं, तर त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जातो आणि परिणामी आरोपीवरती करण्यात येणारी कारवाई याच्यामध्ये दिरंगाई होत असते। तर ही दिरंगाई होऊ नये यासाठी तातडीने मेडिकल अहवाल मिळावा आणि पोलिसांना देखील त्याच्यावरती कारवाई करता यावी याच्यासाठी ही एसओपी अतिशय फायदेशीर ठरेल आणि ती लवकरच अंमलात आणली जाईल। दुसरी गोष्ट, या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मला आवर्जून सांगायचंय, स्वर्गीय तनिषा बिसे या प्रकरणामध्ये 9 तारखेला बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही 9 तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली। आपल्याला माहिती आहे, यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्या समोर येते ती माहिती सातत्याने सादर करते। धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल, माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल, डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे, डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसलेत, जो ससून रुग्णालयाचा अहवाल, जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत, तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय। त्याच्यामुळे आजचा त्यांचा अहवाल त्याच्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील। याच्यामध्ये राज्य महिला आयोग, मी सातत्याने सांगते, मनीषा बिसे पुन्हा घडूच नये याच्यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण ताकदीने प्रयत्न करते आणि यामध्ये सुद्धा ही जी तक्रार 9 तारखेला दाखल झाली आहे, यांनी बिसे कुटुंबियांनी पूर्णपणे आपली तक्रार आणि सविस्तररित्या यामध्ये मांडलेली आहे। या तक्रारीमध्ये त्यांची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याप्रकरणी तसेच डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा याच्यामुळे झालेला मातेचा मृत्यू या संदर्भात त्यांनी ती तक्रार दिलेली आहे। जो अहवाल सुरुवातीला डॉक्टर राधाकिशन पवार यांनी माझ्याकडे दिला, जो मी तुमच्या समोर मांडला, त्याच्यावरचा टप्पा हा रुग्णालयावरतीच आहे आणि अजूनही मी त्यावरती ठाम आहे। त्याच्यामुळे जो चौथा अहवाल सादर होईल या संदर्भात पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय, आज सकाळीच माझं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितलं की मी सुरुवातीपासूनच सूचना केलेल्या आहेत, ते देखील यामध्ये कोणी दोषी असतील आणि हा चौथा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीने देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थाने गुन्हा नोंद करू शकतो। मी परत एकदा सांगते, कोणतीही गोष्ट ही करताना तात्पुरती मलमपट्टी आपल्याला करायची नाहीये। यामध्ये जे काही चुकीचं घडलेलं आहे, जे काही दोषी आहे, अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल। मी परत सांगते, इथून पुढे कोणतीही तनिषा बिसे होणार नाही यासाठीचा आमचा प्रयत्न असेल। तुमच्याकडे तो अहवाल आलाय का आणि त्याच्यावर नेमका कोणावर टप्पा ठेवण्यात येईल? 8 तारखेला धर्मादाय आयुक्ताचा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला। 11 तारखेला सायंकाळी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील हा मंत्रालयामध्ये सादर झाला। आज सकाळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं 4ही अहवाल एकत्र करून त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत। नक्कीच त्याच्या संदर्भात आपल्याला टीम सांगते। आपण त्यांचं ऐकू, एक मिनिट त्यांचं ऐकू। महत्वाचा मुद्दा आहे, कुटुंबाची जी मागणी आहे तिनावरती गुन्हा दाखल आहे ती पूर्ण होणार आहे का? 100%। त्याच्यामध्ये वाद का बघितली जाते, कारण पहिला अहवाल जर पोलीस खुला केला होता त्यामध्ये हॉस्पिटलवरती ठप्पा ठेवण्यात आलाय, मग 3 अहवाल आल्यानंतर देखील अजूनपर्यंत योगेशजी कोणती रुग्णालय हे धर्मादाय आहे, त्याच्यामुळे धर्मादाय रुग्णालयाचा अहवाल असणं गरजेचं आहे। यामध्ये माता मृत्यू झालाय म्हणून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आवश्यक आहे। त्याचबरोबर राधाकिशन पवार यांच्या समितीने जो अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं। खरं तर कोणतीही गोष्ट करताना मी वारंवार सांगतेय की आपल्याला तात्पुरती करायची नाहीये। यामध्ये जो चौथा अहवाल येतोय तो ससून रुग्णालयाकडून येतोय आणि त्याच्या संदर्भात डीन आपल्याशी बोलतीलच। मी खास आवर्जून डीन सरांना इथे बोलवलंय
कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही. हा लढा एका तनिषा बिसेचा नाही, तर तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल. राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करतेय. त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय की काय. संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल. ती इतरांना चपराक बसणारी असेल, चुकीचं वागणाऱ्यांना चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाम लावणारी असेल. त्याच्यामुळे आजचा अहवाल आता दिनसर सांगतीलच, पण आजचा अहवाल किंवा ते सादर करतील त्यावेळेतला अहवाल यानुसार कारवाई होईल. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईलच. याचा जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये असं कायदेतज्ञ असं म्हणतायत की या अहवालामध्ये फक्त मेडिकल हलगर्जीपणा झाला का नाही हे ठरवलं जाणार आहे. या ठिकाणी दिनानाथला त्यांची ट्रीटमेंटच झाली नाही तर त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुटणार कसं काय नाही असं का वाटतंय तुम्हाला त्यांच्यावर? म्हणून आपण आधी त्यांचं ऐकू आणि तसंच राहू दे. मी थोडं तिकडे देते, असंच राहू दे. अरे दोन्ही काम पोलिसांकडून आपल्याला पत्र ओके पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण शासकीय नियमानुसार गव्हर्नमेंटचा GR आहे त्याप्रमाणे कमिटी स्थापन केली. कमिटीने बऱ्यापैकी मीटिंगा घेतल्यात आजपर्यंत आणि आज मला माहिती मिळाली की अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो आपण आजच सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, मेडिकल निग्लिजन्स कमिटी आहे त्याचं काय स्वरूप आहे, काय कामकाज आहे त्यांचं नियमानुसार काय करू शकतात ते? आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे त्याच्यानुसार त्या नियमानुसार आपण त्या कमिटीमध्ये सदस्य नेमतो आणि उपचारामध्ये काही हलगर्जीपणा झालेला आहे का याबाबत ही कमिटी काम करते. मुळात ऍडमिशन दिलं गेलं नाही तर दिनानाथ मंगेशकरकडनं उपचार दिले गेले नाही म्हणजेच अहवालामध्ये दिनानाथ मंगेशकर निर्दोष होते असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता त्याच्याबद्दल कॉमेंट करणं अवघड आहे. एकदा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण त्याच्यावरती बोललेलो योग्य राहील. सर्जरीसाठी प्रेप केलं गेलं होतं पेशंटला, बट हॉस्पिटल क्लिअरली डिनाइड दॅट द पेशंट वॉज नेव्हर प्रेप फॉर सर्जरी. सो विदाउट ऍडमिशन पेशंटला सर्जरीसाठी शेव करणं किंवा त्यांचं ते रोग बदलणं ते सगळं केलं गेलं होतं असं फॅमिलीने पुन्हा सांगितलेलं आहे. पण हॉस्पिटल इज डिनाइड दॅट शी वॉज नेव्हर ऍडमिटेड. सो बिकॉज शी वॉज नेव्हर ऍडमिटेड म्हणून मेडिकल नेग्लिजन्स होणार नाही का? की तिला प्रेप केलं होतं सर्जरीसाठी, नंतर तिला सर्जरीतनं हटवलं गेलं, ह्याच्यासाठी त्यांच्या मेडिकल नेग्लिजन्स काही ऍक्शन होणार आहे का ह्याच्यावर? मला असं वाटतंय की सुरुवातीपासून सांगितलं आम्ही की पेशंट आता माझ्याकडे मी मागच्या तुम्हाला प्रेसमध्ये ते सगळे कागद दाखवले होते. मी आता माझ्याकडे नाहीयेत की OPDचे कागद होते, त्याच्या अगोदर मेडिकल हिस्ट्री होती, त्याच्या संदर्भातली माहिती होती आणि आम्ही आमच्याकडून कोणीही असं म्हणलेलं नाही की तिथं पेशंटची एंट्री दाखवली नाहीये. सातत्याने तो प्रश्न तुमच्याकडून येतो. म्हणजे जर पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणार असेल, आता फार जाहीररित्या बोलतोय आपण काही गोष्टी, पण तरी सुद्धा मी सांगितलं होतं की पूर्ण ऑपरेशनचं प्रिपरेशन करूनच आत चालवलं होतं पेशंट. इथपर्यंत जर पेशंट आतमध्ये चालवलं असेल तर मेडिकल म्हणजे पेशंटची एंट्री कशी नाहीये हाच प्रश्न मला अजूनही पडतो. किंवा स्टेटमेंट असं आहे की तुम्ही CCTV फुटेज चेक करा, आम्ही तिला सर्जरीसाठी प्रिपेअर केलं नव्हतं आणि आम्ही कोणत्याही दृष्टीने कुठल्याही सर्जरीची तयारी केली नव्हती आणि ऍडमिशन दिलं नव्हतं. याच्यामध्ये मागच्या प्रेस नंतर तुम्हाला आठवत असेल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 2 तासात डॉक्टर गैसेसांनी राजीनामा दिला. प्रत्येक जण जर त्यांना स्वतःला वाचवण्याचा जो प्रयत्न करत असेल तर त्यांच्या बाजूनी त्यांनी पेशंटची संपूर्ण वैयक्तिक माहिती ही सार्वजनिक केली आणि जेव्हा प्रेस झाली त्यांच्यावरती तशा पद्धतीचा आरोप लावला तर ती वैद्यकीय माहिती
गोपनीय जी होती ती सार्वजनिक केली, ती सुद्धा त्यांनी आता परत डिलीट केली. म्हणजे हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे स्वतःला वाचवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे मी ठामपणे तुम्हाला सांगते, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला तनिषा भिसेला न्याय द्यायचा आहे, म्हणून आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करतोय. आज स्वतः डीन सर आतापर्यंत कोणत्याही प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित नसतील, आज ते तुमच्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि हा लढा मातृत्वाचा आहे, मी परत परत सांगते, आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रितरित्या याच्यासाठी काम करायचं आहे. हा जो ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त होईल तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय. प्रश्न आहे की मेडिकल निग्लिजन्स मध्ये त्यांचं म्हणणं आहे की जर वैद्यकीय उपचार झाले असतील त्यात हलगर्जीपणा झाला असेल तर कारवाई होणार, तिथं उपचारच झाले नाही ते कारवाई कशी करणार? कोणत्या आधारावर करणार ते कारवाई? पवार त्यांचा साहेब, कायदा किंवा त्यांचं नियम तर या सांगा. सगळ्यामध्ये काय होतं, एक प्रश्न अनुत्तरित राहतोय. तो प्रश्न असा आहे की अकाउंटेबिलिटी ऑफ डेथ हे कसं काय फिक्स करणार? पवार साहेब, आणि एक प्रश्न आहे, धर्मादाय सहकारी समितीने काय नेमके निष्कर्ष दिलेले आहेत हे अजूनही स्पष्ट होत नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही भाष्य कराल का? मॅडम पूर्ण काय प्रश्न आहे, सर? मेडिकल पवार साहेब, माझा प्रश्न होता. बोला. उपचार झाले नाही तर ते मेडिकल निग्लिजन्स कसं असेल? तुमचा नियम कायदा सांगतो उपचारात हलगर्जीपणा असेल तर कारवाई होणार, मग दिनानाथवर काय करणार? आता जे काही कागदपत्र पोलिसांनी आम्हाला दिलेले आहेत ते कागदपत्र आपण ते सगळे कागदपत्र व्हेरीफाय करतो. त्यामध्ये काय काय आहे, जसं म्हणतात की दीनानाथमध्ये गेले होते किंवा नव्हते गेले, तर आता पोलिसांनी जी कागदपत्र दिलेली आहेत ती मी कमिटीकडे सुपूर्द केलेली आहेत. तर ते त्याचं सगळं अवलोकन केल्यानंतरच ते आपल्याला सांगता येईल काय आहे. सर, या घटनेला जवळपास 14-15 दिवस झालेले आहेत. या आधीचे 3 अहवाल जमा झालेले आहेत. ससूनचा अहवाल तर इतका महत्वाचा असताना देखील एवढे दिवस का लागतात ससूनच्या अहवालाला? 14-15 दिवस. ससूनकडे जे आलेलं आहे, ज्या दिवशी आलं त्याच दिवशी आपण कमिटी फॉर्म केलेली आहे. योगेशजी 9 किंवा 10 तारखेला आलेलं आहे. मॅडम, चॅरिटी कमिशनच्या रिपोर्टमध्ये एक्झॅक्टली काय फाइंडिंग झालं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. धर्मदय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे दोन्ही अहवाल हे मंत्रालयामध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातूनच आपल्याला समजेल. ताई, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे त्यानुसार रुग्णालयावर कारवाई होऊ शकते. आरोग्य विभाग म्हणते की तो आमचा प्रश्न नाही, तो महापालिकेचा असेल तर महापालिका कारवाई करेल. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार 2च तरतूद आहे, एक तर दंड किंवा त्यांचं नर्सिंग लायसन्स. दोन्ही कारवाई काहीच त्यामध्ये हालचाल महापालिकेने अद्याप केली नाही. तुम्ही सांगा कुठल्या कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करणार आहे मेडिकल निग्लिजन्स सोडून? याच्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक विभागाचा अहवाल हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. त्यांना ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने त्यांनी समिती गठीत करून आपल्याला अहवाल पाठवलेला आहे. आता आपल्याकडे जर ससून रुग्णालयाचा अहवाल जे काही आता त्यांना थोडा कालावधी लागतोय त्याच्यामध्ये ते आपल्याला सादर करतील. तर याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं सुद्धा काही सूचना आणि पत्रक हे काढलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितरित्या अभ्यास करून यांच्यावरती ही कारवाई केली जाईल. काही एवढे अहवाल येत आहेत, एवढ्या सूचना, एवढे मार्गदर्शन, तुम्ही म्हणताय की न्याय द्यायचा. आज ससूनला साधारण तुम्ही किती तारीख यांना माहिती असेल, 11 तारखेचा जर अहवाल म्हणताय, पहिले 3 अहवाल लवकर आले. प्रत्येक वेळेला ससूनलाच एवढा वेळ का लागतो? कुठलाही ड्राफ्ट द्यायचा असेल एका रिपोर्ट द्यायला ससूनला एवढा वेळ लागतो. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल तुम्ही जसं म्हणलं की पुढच्या 2 दिवसात आला, तो 2 दिवसात आला. राज्य आयोगाचा अहवाल जो आहे तो एका दिवशी आला. प्रत्येक वेळेला कुठलाही अहवाल द्यायला ससून एवढं दिरंगाई का करतात? अक्षयजी, पहिला जो होता डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या वतीनं सादर होणार तो ससून रुग्णालयाच्या कमिटीकडूनच होणार होतो. तो त्यांनी आपल्याकडे सादर केला आणि मी तुम्हाला 7 तारखेला तुमच्या सगळ्यांसमोर मांडला. आता त्याच ससूनला हा राज्यस्तरीय म्हणजे राज्याच्या लेवलवरचा मंत्रालयातून दिलेल्या सूचना समिती गठीत करून करण्याचा सांगितला. त्याच्यामुळे त्यांनी तो सादर केल्यानंतर ह्या समितीने हे कामकाज सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला वाटतं 8 का 9 तारखेला नाही 10 तारखेला त्यांना 10 तारखेला खरं 9 तारखेला तक्रार झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, त्यानंतर आपल्याकडे आलंय ते. आपल्याकडे असा विषय की भिसे कुटुंबियांनी लेखी तक्रार केली अलंकार पोलीस स्टेशनला, त्यानंतर ही कारवाई सुरू झाली. शासनाकडनं कुठलीच कारवाई नाहीये. कारण की पहिला जो डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याकडचा होता तो ससून रुग्णालयाचा होता. तो अहवाल गेल्यानंतर परत एकदा मंत्रालयातून सूचना आल्या की ह्यांनी ससून रुग्णालयाने त्यांना अहवाल पाठवावा. त्याच्या पत्र दिलं कुटुंबानी म्हणून हो ना, मग हे 9 तारखेचं आहे आणि त्यांना 10 तारखेला सूचना गेल्या. ते सुद्धा आपण राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतोय. कारण की मी स्वतः अलंकार पोलीस चौकीच्या सर्व विभागाच्या संपर्कात असताना गुन्हा कोणत्या स्वरूपाचे नोंद करायचे हे अहवाल आल्याशिवाय करू शकणार नाही.
असं संबंधित पोलीस विभागाने सांगितल्यामुळे यांचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरतोय. तात्पुरता जर गुन्हा नोंद करायचा असेल पण तो कोर्ट 5 मिनिटात जर पेटाळणार असेल आणि तो कोर्टात टिकणारच नसेल, म्हणून मी सातत्याने सांगते जे काही करायचंय ते कायमस्वरूपी करावं. म्हणून यांचा अहवाल आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. इतर अहवाल आलेत आणि मी त्या अहवालात सुद्धा सांगितलं की सुरुवातीपासूनच आपण रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे, ते दोषी आहेत आणि याचा पाठपुरावा आम्ही करू. स्वतः मी अलंकार पोलीस चौकीमध्ये सातत्याने पाठपुरावा करत होते, त्यावेळेस त्यांची ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे. आता ही तक्रार दाखल करून घेतली, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी तक्रारीत मांडलेले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर याचं स्वरूप गुन्ह्यामध्ये होईल. त्याच्यासाठी मी परत तुमच्या समोर येऊन तुम्हाला कागदपत्र देऊन याची शहानिशा करेन. अगोदर 2च अहवाल होते. कारण की 11 तारखेला दाखल झाले आणि ते मंत्रालयाच्या विभागामध्ये माझ्याकडचा जो अहवाल होता तो मिकी सर माझ्याकडचा अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवला. बाकीचे अहवाल हे मंत्रालयामध्ये सादर झालेले आहेत, ते एकत्रितरित्या आपल्या समोर येतील. काही ससूनचा अहवाल यायला वेळ लागतो, मात्र डीसी कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली की यातील जे आरोपी आहेत ते पळून जातील. अहवाल येईपर्यंत प्रशासनाकडून कारवाई होण्यापर्यंत. आता जी काही कागदपत्र दिलेली आहेत ती जवळजवळ 3 हॉस्पिटलची आहेत. प्रत्येक हे प्रकरण एवढं सेन्सिटिव्ह आहे की ते प्रत्येक ज्या नोट्स आहेत त्या ओळ न ओळ त्याच्यामध्ये वाचावं लागते प्रत्येक कमिटी मेंबरला. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोय. परंतु आता आम्हाला 10 तारखेला ह्या मिळालेलं आहे सगळं, त्याच्यानंतर आपण कमिटी फॉर्म केली तर हा वेळ एकदम अत्यल्प येते. जेवढा मोठा अहवाल आम्हाला सगळं सविस्तर बघायला. आमचा प्रयत्न आजच रात्रीपर्यंत उशिरापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि अहवाल आले त्याच्यावर बाकी 3 अहवालाचे संदर्भात पहिला अहवाल मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगितलं स्पष्टपणे. दुसरा आणि तिसरा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला आणि ससून हॉस्पिटलकडून येणारा 4था अहवाल तो देखील तुमच्या समोर. मॅडम ज्या दिवशी पेशंट हॉस्पिटलला गेले होते त्या दिवशी त्यांच्याकडनं ऍडव्हान्स मागितलेला हे डॉक्टरनी लेखी दिलेला आहे. पण त्याच दिवशी हॉस्पिटलच्या IPF फंडमध्ये 35 कोटी रुपये पडलेले, विच वॉज टू बी मेंट टू बी यूज फॉर दिस पेशंट. आणि त्यांनी आधी सुद्धा चॅरिटीच्या अंडर त्यांनी बेनिफिट्स घेतले, म्हणजे ते चॅरिटीसाठी एलिजिबल होते. तरीही हॉस्पिटलनी ऍडव्हान्स पेमेंट साठी डिमांड केली. तर द हॉस्पिटल इज ब्लेमिंग द डॉक्टर नाव. पण हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ट्रस्ट विरोधात आपण काही ऍक्शन घेणार आहे का किंवा त्याचे काही प्रोव्हिजन्स आहेत का? यामधल्या ज्या तक्रारी आहेत त्या समितीच्या विरोधात आणि हॉस्पिटलच्या विरोधातच. त्याच्यामुळे डॉक्टर, समिती आणि हॉस्पिटल या सगळ्यांच्या विरोधातली तक्रार आहे आणि या अनुषंगाने कारवाई होईल. दिनानाथला जाण्याच्या आधी त्या महिलाची इंदिरा IVFला ऍडमिट होत्या. तिथं त्यांना तिकडे शिफ्ट केल्यानंतर सूर्या आणि मणिपालला त्यांची ट्रीटमेंट झाली. यांची पण चौकशी होणार आहे. ती सविस्तर माहिती यांच्या अहवालामध्ये आहे. ते तेच सांगतात की आम्हाला फक्त त्यामध्ये इंदिरा IVFचे पण कागदपत्र आहेत. सर पण एखाद्याने उपचारच केला नाही तर तुम्ही मेडिकल म्हणून काय तपासणी करणार, काय नॉर्म्स काय असतात? म्हणजे तिथं उपचारच नाही केली पण तुम्ही त्यांना दोषी ठरवणार, म्हणजे काय? जी काही कागदपत्र आम्हाला पोलिसांकडून मिळालेली आहेत त्या कागदपत्रावरून आम्ही अहवाल देतो. मेडिकलचं तुम्ही काय बघणार? पोलिसांची जी रिपोर्ट कमिटी काय बघणार? कमिटी मेडिकल आहे ना. जे ट्रीटमेंट केलेले उपचाराचे कागदपत्र आहे त्याच्यावरच आम्ही ते ओपिनियन देतो. प्रश्न सूर्य आणि मणिपालच्या ट्रीटमेंटच्या डॉक्युमेंट असतील ना ते फक्त मंगेशकर सगळ्यांचे आहेत. पण मंगेशकर हाच येतो की दीनानाथ मंगेशकर मध्ये त्यांना ऍडमिट केलं गेलं नाहीये. मग दीनानाथ मंगेशकर याच्यामधलं सुटतंय का? तो मुद्दा ऑलरेडी आधीच्या कमिटीमध्ये आलेला आहे. पहिल्या कमिटीमध्ये पण या अहवालात त्याचा तो मुद्दा घेणार आहे का? दीनानाथ मंगेशकर मध्ये त्यांना ऍडमिट केलं गेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग त्या हॉस्पिटलमध्ये गेलं म्हणून दीनानाथ मंगेशकर वर सगळा हा जो आहे तो धक्का येतो. तो दीनानाथ मंगेशकर वर काही कारवाई होणार या सगळ्या या अहवालामध्ये त्याबद्दल काही मांडलं जाणार आहे? कारण आता तुम्ही जो अहवाल मांडणार आहे तर त्यांना ट्रीटमेंट दिली गेली की नाही याच्यावर दिला जाणार. पण दीनानाथमध्ये त्यांना ट्रीटमेंट दिलीच गेली नाहीये, मग काय येणार? तो अहवाल आधीच्या कमिटीमध्ये ऑलरेडी आलेला आहे.
मागच्या कमिटीमध्ये आपल्याला तो अहवाल दिलेला आहे सगळा, आणि त्या अनुषंगानेच ही सगळी प्रोसेस सुरू आहे. नाही पण राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर या सगळ्या अहवालांवर कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर दिसतं. तुम्हाला असं वाटतं का सीएमची बी टीम इथं काम करते? मला असं वाटत नाही बिलकुल. तसं असतं तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील, यांनी तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत की जे काही अहवाल सादर करायचे ते स्पष्टपणे सादर करावेत आणि त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला असं अजिबात वाटत नाही कोणता दबाव आहे, आणि असं कोणत्याही दबावाखाली कोणतीही समिती काम करत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मला वाटतं की जे तेच सांगितलं आज ते, पण एक मिनिट, मी तेच सांगितलं, तुम्ही प्रेस ऐकली नाही माझी व्यवस्थित. 7 तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये निखिलजी पिंगळे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत. ते प्रातिनिधिक स्वरूपात सिपिनच्या वतीने उपस्थित आहेत. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल ससून रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बऱ्याच कालावधी लागतो. आणि हे होत असताना हे कशामुळे होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी चर्चा केली. त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक एसओपी साठी समिती गठीत करावी, आणि ही समिती गठीत करत असताना आज त्या अनुषंगाने त्या समितीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित होते. आता समितीमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि या समितीची चर्चा करण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले. या समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल, जसं इतर घटनेच्या बाबत म्हणले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे, पुरुषांनी केली, तर त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं. मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये. महिलेची मेडिकल करत असताना महिलाच उपस्थित असल्या पाहिजे, पण त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक राहतील, पण ती एसओपीच्या माध्यमातून आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितरित्या सुसूत्रता आणून करावं लागेल. आणि या चर्चेसाठी सगळ्या विभागाचे अधिकारी आणि ससून रुग्णालयाचे डीन आणि संचालक हे सगळे उपस्थित होते, आणि म्हणून आताच्या त्या बैठकीला आले. आणि त्याच्यानंतर आवर्जून मी त्यांना सांगितलं की आपल्याला पत्रकारांना ही भूमिका मांडायची, कारण की आपला अहवाल आज सादर होणार होता. तर सरांनी स्वतः सांगितलं की मी सांगेल, कारण की ही एसओपीची सुद्धा समिती गठीत करून सुद्धा ती सुद्धा तयारी आम्हालाच करावी लागतीये, आणि या यंत्रणेमध्ये आम्हाला थोडासा उशीर होतोय. तर मी पत्रकारांशी बोलून का उशीर होतोय आम्ही सांगू. धनंजय केळकरवरती गुन्हा दाखल होणार आहे का? मंगेशकरचे धनंजय केळकर आहेत, सर्व त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का? आता आपण अहवालावरती इतका सगळा पाठपुरावा करतोय, तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीचं सहकार्य करता, आणि आपल्या सगळ्यांचा लढा एका दिशेने. त्याच्यामुळे आता जो अहवाल येईल त्याच्यानंतर जे जे दोषी आहेत, नाही पण टाळाटाळ पुढे केलेली नाहीये, बिलकुल नाही. सरांनी आता स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की 10 तारखेला आम्हाला आले, आणि कमी कालावधीमध्ये इंदिरा हॉस्पिटल असेल, ससून असेल, सूर्य असेल, मणिपाल असेल, इतक्या 4 हॉस्पिटलचा अहवाल 3 ते 4 दिवसात त्यांनी द्यावं हे अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटतं की तात्पुरती कुठली गोष्ट आपल्याला करायची नाहीये. पवारांचा जो पहिला अहवाल आहे आणि ह्यांचा ससूनच्या जे तज्ञांचा अहवाल आहे, यात जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर मग आणखी एक कमिटी नेमावी लागणार. मला गरज वाटत नाही तशी. काही गुन्हा दाखल होताना नेग्लिजन्सचा जर गुन्हा दाखल होत असेल तर बीएनएस सेक्शन 1061 असं सांगतं की मेडिकल प्रॅक्टिशनर कडनं जर नेग्लिजन्स झाला तर गुन्हा दाखल होईल, जेव्हा उपचार होतात तेव्हा. आता इथे उपचारच झाले नाहीये तर बीएनएस म्हणजे बीएनएस आज कुठलेही लागू करा, पण मग इथे गुन्हा दाखल होतोय का नाही होतोय? अक्षयजी, आपण परत त्याच विषयावरती येतोय. मला असं वाटतं की या डॉक्टरांच्या अहवालामध्ये सर्व व्यवस्थित येईलच, आणि तुमचा प्रश्न तुम्ही तो प्रत्येक वेळेस तोच विचारताय. खरं तर आतापर्यंत आमच्याकडून कोणीही तशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही की पेशंट ऍडमिट होताना दिसत नाहीये, किंवा पेशंट तिथं ऍडमिट झालेलं नव्हतं, किंवा पेशंटची ट्रीटमेंट तिथं होत नव्हती, तर कारवाई कशी होणार. खरं तर आम्ही कोणीही या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये. हा प्रश्न आपल्याकडून येतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं सुरुवातीला ते बचावाच्या प्रयत्नात असल्यामुळे ते काय म्हणतात ते महत्वाचं नाही, अहवाल काय म्हणतो ते महत्वाचं. काम करणाऱ्या महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले नाही, 0 अत्याचार तुम्ही सांगितलं. आजची सुनावणी सांगतो, मी 2 महिलांना भेटलो त्यांच्यावरती भारतीय विद्यापीठ रुग्णालय त्यांनी कंपाऊंडरने अत्याचार केला. अशा 2 महिला, त्यांची नाव पण आहे. काय झालं नाही त्यांना?
भारतीय विद्यापीठ बोला बोला. तुम्ही म्हणते की काम करताना महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेले नाही, म्हणजे अत्याचार तुम्ही सांगितलं. पण आज मी 2 महिलांना भेटलो त्यांच्यावरती अत्याचार झाले नाही, त्या तुमच्या इथं दरबारामध्ये आल्या होत्या आणि स्वतः निखिल सर होते. त्यांनी आमच्या आयोगाचं पत्र पण तुम्हाला दाखवलं असेल. आम्ही 1 महिन्यापूर्वीच त्यांची तक्रार दाखल करून घेतली. संबंधित काउन्सिलर विभागाकडून सुद्धा आम्हाला त्याचा खुलासा आलेला आहे. पण या सगळ्या महिला आउटसोर्स टीम मधून आलेल्या आहेत. त्यांच्या त्या प्रशासनाशी आणि हॉस्पिटलशी संबंधित नसल्यामुळे त्यांना वैयक्तिक तक्रार द्यावी लागणार आहे. आणि त्या पद्धतीचे सूचना सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला दिलेत. स्वतः निखिल सरांनी दिल्या. त्यांनी सांगितलं की पोलीस काही सहकार्य करत नाही, काही चौकशी भेटून केला, तक्रार दाखल केली आहे. कारवाईची मॅडमला सांगितलं. चला, थँक्यू. थँक्यू. हो सर, फोटो सर तुमचा एक छोटा बाईट करून आपण अहवाल सांगायचा होतो त्यावेळेस बबड्या फिनिश कर ना.